एक शांत नैसर्गिक वातावरण असलेल्या आश्रमात एक साधू आणि त्याचे शिष्य राहत होते. साधू एक समर्पित तपस्वी होता, ज्याच्या आयुष्यात अनेक कष्ट आणि साधनांचा अभ्यास केला होता. एक दिवस शिष्य नेहमीप्रमाणे साधूच्या शेजारी बसला आणि विचारले, गुरुजी, आयुष्यात अनेक समस्यांनी ग्रासलेले लोक कसे शांत राहू शकतात? काय कारण आहे की काही लोक लहान गोष्टीवरही संतापतात? साधू हसले आणि उत्तर दिले, शिष्य, शांतता ही केवळ एक बाह्य स्थिती नाही, ती अंतर्निहित कला आहे. शांत राहणे म्हणजेच अडचणीचा सामना करण्याची क्षमता विकसित करणे. परंतु शांतता मिळवण्यासाठी तुम्हाला साहसी बनावे लागेल. शिष्य थोडासा चकित झाला आणि विचारला, साहसी बनणे म्हणजे काय गुरुजी? साधूने विचारले, तू कधी जंगलात गेला होतास का? हो, एकदा, शिष्य उत्तरला. माझे काही मित्र जंगलात गेले होते, पण तेव्हा मला फार भीती वाटली होती. साधू हसून म्हणाले, बरोबर, भीती आपल्याला सहजपणे आपला आत्मविश्वास गमावायला लावते. पण जर तेच जंगल तुमच्यासमोर शांतपणे उभे राहिले आणि तुमच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला, तर तुमच्यात एक गहरी समज आणि शांतता निर्माण होईल. साधू शिष्याला एका गडावर घेऊन गेले, जो आश्रमापासून दूर होता. त्या गडावर एक मोठा दगड पडलेला होता. त्याआधी कोणीतरी तर जाऊन पाहिले नव्हते. तू पाहतोस का, शिष्य, या दगडाचा आकार? साधू विचारले. शिष्य म्हणाला, हो, खूप मोठा आहे, मी हलवू शकणार नाही. साधू हसून म्हणाले, सच बोलायचं तर या दगडावर बसून विचार कर. त्याच्या आकारापेक्षा त्याला हलवण्याची तुमची इच्छा महत्त्वाची आहे. जर तू या दगडाच्या आकारावर लक्ष देतोस, तशीच आयुष्यातील समस्यावर लक्ष केंद्रित करतोस, पण शांतपणे त्याच्यावर विचार करत जाऊन तुमच्यातील साहस उभं राहील. शिष्याने दगडावर बसून शांतपणे विचार केले. त्याला समजलं की शांत राहण्याचा अर्थ समस्यांना टाळणे नाही, तर त्या समस्यांचा सामना शांतपणे करणे. त्यावेळी त्याला समजलं की ज्याप्रमाणे दगड हलवण्याचा निर्णय घेणे, त्याचप्रमाणे आयुष्यातल्या अडचणींना सामोरे जाणं हाच खरा साहस आहे. साधू म्हणाले, तुम्ही जगाच्या कधीही विचारण्यात येणाऱ्या संघर्षाचा सामना करू शकता, पण ते करताना शांत राहण्याची कला हवीच. शिष्य आज्ञापालन करत म्हणाला, गुरुजी, आता मला समजलं की आयुष्यातून शिकत राहणं आणि शांतपणे समस्यावर विचार करणं हाच खरा साहस आहे. आणि त्या दिवशी शिष्याने खूप काही शिकले. आयुष्यातील प्रत्येक समस्या आणि संघर्ष काहीतरी शिकायला येतो आणि शांत राहून त्याचा सामना करणं हेच समाधान आहे. साधू त्याच्या जवळ जाऊन म्हणाले, सर्वात मोठं साहस म्हणजे शांतपणे तुझं मन राखणे. तेव्हा संपूर्ण जग उलटून गेले तरीही. या कथेतून आपल्याला शांत राहण्याची कला म्हणजे परिस्थितीवर आपली प्रतिक्रिया नियंत्रित करणे. त्यासाठी आपल्याला धैर्य आणि आत्मविश्वास लागतो. संघर्ष आणि अडचणी आपल्याला परिपूर्ण बनवतात, मात्र त्यांचा शांतपणे सामना करणे हेच आपल्याला खरं साहसी बनवते. आशा करतो तुम्हाला या कथेतून नक्कीच काही शिकण्यासारखं मिळालं असेल. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. तसेच दररोज सकाळी 7 वाजता नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.